हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे. हे पहिलं लावायचं मग हे करा. गुड मॉर्निंग मंडळी, शुभ प्रभात. अजून काय म्हणायचं? तर गुड मॉर्निंग मंडळी, आम्ही सकाळी सकाळी वॉकिंगला चाललोय आणि चक्क आमच्या सोबत आज आमच्या सौभाग्यवती आमच्या बेगम साहेबा सन्माननीय अनु आमच्या सोबत यांनी प्रस्थान केले आज. म्हणजे अनुज असा आहे, आली लहर आणि केली कहर. कारण ज्यावेळी मनात येते तेव्हाच ती वॉकिंगला येते माझ्यासोबत. म्हणजे असं आहे, ज्यावेळी झोप पूर्ण होती त्यावेळेस येते, नाहीतर असं उठू वाटलं का. हे किती असं जातात, तुम्ही उशिरा जाता ना, मग काय करायचंय, लवकर उठल्यावर मग मी येते. अगं आपण एवढी मोठी आहे का? सूर्यनारायणाच्या आधी आपण कसं उठायचं सांग बरं? सूर्यनारायण ज्या वेळी ढगाच्या कुशीतनं बाहेर येईल त्यावेळी आपण बरोबर ना. माझं म्हणणं 6:30ला गेलं पाहिजे आणि 7ला घरी आलं पाहिजे. 7ला घरी आलं की सगळे घरातली काम होते. हिचं म्हणणं काय मंडळी, हिचं म्हणणं असं आहे की काही विद्वान लोकांनी सांगून ठेवलंय की पहाटे 5 वाजता उठून काम करणारी माणसं ही यशस्वी होतात, असं हिचं म्हणणं आहे. पण माझं म्हणणं काय माहित आहे का? माझं म्हणणं जरा वेगळं आहे अनु. तुमच्या मनानं चालल्यावर झालं का ग बाळा? असं मला का घालून पाडून का बोलते अनु? सकाळच्या रामप्रहरी काय झालं? छान आली व्हिडिओ ही. पण माझी स्वप्न मोठे आहे अनु, त्याच्यामुळे मला स्वप्न मोठे पण उठायला वेळ मोठेच आहे ते स्वप्नातच आहे ते. सध्यात मी काय उतरत नाही. बोललं तुला हात पकडू शकत नाहीत निलेश फारादे. माझा हात दुखायला लागलाय बाळा. या कॅमेरामध्ये आज शूट करतोय आपण, तर व्हिडिओ क्लिअर येत नाही अनु. असो काय होत नाही का? तर मग आज तू व्यायामला आले, कसं वाटतंय तुला? छान वाटतंय का? अरे बाप, नंबरला काय आज आपल्याला मी येत नव्हती का आधी. आज आपल्याला आता 2 किलोमीटर जायचं आणि परत रिटर्न 2 किलोमीटर यायचं. आता सध्या तरी 6:15 वाजले सकाळच्या, तरी लवकर जायचंय घरी, उशीर झालाय. असं काय म्हणत होते पण जाऊ दे. मी म्हणले होते रात्री की आपण दोघं जायचं, परत हे म्हणतात की ही म्हणते आणि करत नाही, बोलती कन करती. म्हणून मी म्हणले होते, म्हणून मी सकाळी आले. अगं पण लवकर माझं म्हणणं आहे, माझी एकच इच्छा आहे की लवकर. आणि माझं म्हणणं आहे की उशीर का होणार पण करायला पाहिजे. मला लाज वाटते नंतर एवढा मनात आणायचं यायला. अगं लोकांचं काय ग, लोक नाव ठेवते की चांगलं असलं तरी बी तीच आहे, चांगलं केलं तरी बी वाईटच म्हणणार, वाईट केलं तरी बी वाईटच म्हणणार. त्यापेक्षा आपल्या शरीराला काय चांगलं आहे, आपल्यासाठी कुठली गोष्ट चांगली आहे तीच गोष्ट आपण करायची. लोक नाव ठेव तर चांगलं, लोकांच्या म्हणण्याप्रमाणे आपण वागायचं नाही. कारण ती एक म्हण आहे बघ, ऐकावे जनाचे करावे मनाचे, आहे का ना? तसं माझ्या आयुष्यात ऐकतो लोकांचं आणि करतो बायकोच्या मनाचं. लोकांना खरं वाटेल. खरंच आहे, सत्य आहे. या सूर्यनारायणाला साक्षी ठेवून आम्ही सांगतोय काय नाही. काहीतरी बोलू नकोस बालिके. माझं कोणाचंच ऐकत नाही, फक्त मनातच ऐकत आहे. नाही ग तसं, माझ्या मनात तू आहे, माझ्या हृदयात. लोकांना वाटेल की बायकोच ऐकतोय म्हणून, पण अजिबात माझं सुद्धा खरं नाही. नाही पण असं नाही, काय तर खोटं बोलू नको. माझ्या मनात कोण आहे? माझ्या मनात, माझ्या काळजात, माझ्या दिलात कोण आहे? तुम्ही सकाळच्या फार एक चांगला व्हिडिओ शूट केलाय म्हणलं, मी नाही काय बोलणार. म्हणजे व्हिडिओ चालाय, शांत आहे पण शांत आहे. प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून तू शांत आहे म्हण की. असं काही नाही, व्हिडिओ चालू आहे म्हणून तू शांत आहे. व्हिडिओ स्टॉप केला का तुझं चालू होते. खरं काही. तर मंडळी भेटू आपण पुढच्या भागात. बघा गेली बघा गाडी सकाळ सकाळ, आणि इकडं बघा धुकं पडलंय. एवढी थंडी आहे ना, या थंडीच्या वातावरणात पोट्या पाण्यासाठी ऊसाच्या फडात येऊन ऊस तोडायला चालू केलं हिने. थंडीत लोकांना उठू वाटत नाही. मग तुला व्यायामला चल म्हणलं तर तू येऊ शकत नाही अनु. येऊ शकते, लवकर येऊ शकते. पण अगं बघ ती चिमणी,
किती वाजता उठू नको इथे येऊन बसली बघ. ते कळायला पाहिजे ना तुम्हाला चिमणी कधी उठती ती. तुम्ही काय करता? बरं का म्हणजे